लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं म्हटलंच नव्हतं असं मंत्री नरहरी झिरवाळांनी म्हटलेलं आहे आणि 2100 रुपये देण्याच्या वचनाचा सगळ्यांना विसर पडलेला आहे असं दिसतंय। ज्या बहिणींमुळे निवडून आला त्यांना तरी फसवू नका असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांनी झिरवाळांवर हल्लाबोल केलाय। बिल्डरांचे पैसे मिळतात बाकीच्यांचे नाही असं म्हणत बच्चू कडूंनी ही टीका केली आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हे द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहेत, 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाहीये। बरोबर आहे। एक ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी म्हटलं आहे आपल्या पुस्तकामध्ये की विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे। आपलं काम झालं ना, लाडक्या बहिणींनी आपल्याला निवडून दिलं ना, मग आता आम्ही बोललोच नव्हतो 2100 रुपये। अरे ज्या बहिणींनी निवडून दिलं त्या फसवू नका, महाराष्ट्राला फसवता ती गोष्ट वेगळी। अरे पण ज्या बहिणींमुळे सत्तेवर येऊन बसला त्या बहिणींना तर फसवू नका। आता त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांचा संकल्प काय होता बीजेपीचा, का आल्याबरोबर आम्ही 2100 करू, 2100 केलेच नाही। आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलंय तर त्यांना दर एका महिन्यानं मानधन भेटत नाही, पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतात, त्यांचा एकही हप्ता रुकला नाही। मग दिव्यांगाचे का रुकतं, आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुकतं, संजय गांधीचे 4-4 महिने भेटत नाही।